वेलकम टू प्रोट्रेडर फॅमिली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करतोय, ज्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग व्ह्यूमध्ये जे जे फंक्शन यूज केले जातात ना, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. तर त्याच्या आधी तुम्हाला जर चार्ट पॅटर्न बद्दल व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या प्लेलिस्टमध्ये मराठी आणि हिंदी या दोन्ही लँग्वेजमध्ये, दोन्ही भाषेमध्ये चार्ट पॅटर्नचे व्हिडिओ आहेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन हे बघू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. ठीक आहे. तर आज आपण आपली एक सिरीज स्टार्ट करतोय ट्रेडिंग व्ह्यू मधले फीचर बद्दल. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण काय करूयात की वन बाय वन व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की लाईन्स बद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. आता मी तुम्हाला जी स्क्रीन दाखवतो ना, त्याच्यामध्ये मी tradingview.com वरती आलो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही गुगल वरती आला आणि ट्रेडिंग व्ह्यू म्हणून सर्च केलं. ठीक आहे. ट्रेडिंग व्ह्यू मधून तुम्ही सर्च केल्यावरती पहिलाच ऑप्शन सिलेक्ट केला. इथे तुमचा साइन अप करून घ्या. साइन अप केल्यावरती तुम्हाला इथे एक वॉच लिस्टचा सिम्बॉल दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यावरती तुम्हाला तुमचा फेवरेट स्टॉक याच्यामध्ये ऍड करू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल इथे प्लस बटन आहे. प्लस बटन वरती क्लिक केल्यावरती इथे तुमचा स्टॉक सर्च करा. फॉर एक्झाम्पल तुमचा स्टॉक आहे रिलायन्स इंडस्ट्री. रिलायन्स इंडस्ट्रीचा तुम्ही सर्च केल्यावरती इथे ऑटोमॅटिकली रिलायन्स इंडस्ट्री येऊन जाईल. इथं प्लस बटन असं येईल. क्लिक केल्यावरती इथं ऍड होऊन जाईल. मी ऑलरेडी ऍड केलेला आहे. ठीक आहे. तर याच्यावरती क्लिक केलं. फॉर एक्झाम्पल आता मी इथं काय करतो, बीपीसीएल मी ऍड केलेलं आहे. याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यावरती इथं तुमचा असं एक विंडो फॉर्म होईल. याच्यामध्ये काय होईल, फुल चार्ट म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. जसं तुम्ही फुल चार्ट वरती ऑप्शन क्लिक केला की त्या पर्टिक्युलर स्टॉकचा इथे चार्ट ओपन होईल. ठीक आहे. हे खालचं आहे ना, आता सध्या तरी विचारात घेऊ नका, हे पण आपण बघणार आहोत. पण आता सध्या तरी आपण फक्त चार्ट पॅटर्न बद्दल बघतोय. तर हे बघा पहिल्यांदा. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ट्रेंड लाईन्स बद्दल माहिती घेणार आहोत की ट्रेंड लाईन्स कोणकोणत्या प्रकारच्या असतात आणि त्या कशा ड्रॉ करायच्या. ठीक आहे. तर सुरुवातीला इथे एक ऑप्शन दिसतोय तुम्हाला ट्रेंड लाईन्स म्हणून, इथं एक सिम्बॉल पण दिसतोय. तर जेव्हा तुम्ही याच्यावरती क्लिक कराल ना, तेव्हा इथं लाईन्सच्या अंडर एवढ्या लाईन्स आहेत बघा. हे चॅनल्स वगैरे आहेत ना, चॅनल वगैरे खालचं जे ऑप्शन आहेत ना, ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आजच्या पुरतं काय की ट्रेंड लाईन्स, रे असेल, इन्फो लाईन, एक्सटेंडेड लाईन, ट्रेंड अँगल, हॉरिझॉन्टल लाईन, हे जे टाइप्स आहेत ना लाईन्सचे, ते आपण फक्त बघणार आहोत. तेच फक्त आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ट्रेंड लाईन्स आपण बघूयात. आणि ट्रेंड लाईन्सच्या पुढे एक स्टारचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती ऍड टू फेवरेट ज्यावेळेस तुम्ही कराल ना, जसं मी इथं क्लिक केलं की काय होतंय, हे ट्रेंड लाईन्स इथं येते. म्हणजे हे शॉर्टकट तयार होतंय. जनरली काय होतं, याच्यातले सगळे यूज होतात का? नाही, सगळे यूज नाहीत होत. ट्रेंड लाईन्स आणि हॉरिझॉन्टल लाईन हे दोनच यूज होतात. म्हणजे दोघाचा शॉर्टकट आपण बनवू शकतो. ठीक आहे. तर असा तुम्ही इथं शॉर्टकट बनवू शकता. तुम्हाला वाटलं की बाबा माझ्याकडून हे पण यूज होते, म्हणजे तुम्ही हे पण यूज करताय, एक्सटेंडेड लाईन पण यूज करताय, तर हे पण तुम्ही ऍड करू शकता. पण मी काय करतो, मी फक्त ट्रेंड लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन हे दोनच यूज करतो, म्हणून हे मी फेवरेट मध्ये ठेवले. तर सुरुवात करूयात आपण पहिल्यापासून, म्हणजे ट्रेंड लाईन पासून. ठीक आहे. ट्रेंड लाईन वरती मी क्लिक केलं. क्लिक केल्यावरती तुम्ही एक ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करू शकता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हे बघा मी ड्रॉ केली. ठीक आहे. सिंपल लाईन आहे. जसे पेंट मध्ये तुम्ही लहानपणी केलं होतं ना ट्रेंड लाईन, हे सिंपल आहे. हे सिंपल अशी ड्रॉ करायची. पण इथं चार्ट मध्ये काहीतरी लॉजिकली तुम्हाला ड्रॉ करावी लागेल. ठीक आहे. तर हा बीपीसीएलचा स्टॉक आहे. बीपीसीएलचा स्टॉक बघितल्यावरती तुम्हाला इथं ऑब्झर्व होईल बघा, एक अशी ट्रेंड लाईन बनू शकते का? कारण इथून बघा ना, स्टॉक असा हे एक लाईन मध्ये पळतोय. मग मी काय करतो, ट्रेंड लाईन सिलेक्ट करतो, याला सिलेक्ट करतो आणि इथं अशी ट्रेंड लाईन बनवतो. ही तुम्ही खाली पण घेऊ शकता अशी. ठीक आहे. हे बघा अशी ट्रेंड लाईन बनली. तर अशी ट्रेंड लाईन ड्रॉ करण्यासाठी ना याचा यूज होतो. ठीक आहे. तुम्हाला वाटलं बाबा इथं पण ट्रेंड लाईन मी ड्रॉ करू शकतो अशी वाली, हो करू शकता. ठीक आहे. हे ट्रेंड लाईन आहे ना, इथं ह्या लाईनला टच करून खाली जातोय प्रत्येक वेळी, आणि ह्या ज्यावेळेस ही तुम्ही एक्सटेंड कराल आणि ह्या ज्यावेळेस ही लाईन ब्रेक करेल ना, तर तो बघा अपवर्ड मूव गेलाय. तर याच्यासाठी ही ट्रेंड लाईन यूज होते. ठीक आहे. हे सिंपल आहे. ट्रेंड लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन समजून घ्या. बाकीचे फीचर माहिती असावे म्हणून मी एक्सप्लेन करणार आहे. ट्रेंड लाईन झालं. नंतर आहे रे. रे वरती मी क्लिक केलं. रे वरती क्लिक केल्यावरती जर तुम्ही रे ड्रॉ केली ना, फक्त मी ड्रॉ केली रे, तर हे बघा हे फक्त
पुढचे इथून पुढचे फ्युचर मध्ये जे लाईन आहे ना ती ड्रॉ करेल. फॉर एक्झाम्पल मी इथे सोडून दिलं, या लाईनचा तुम्ही कलर पण चेंज करू शकता. फॉर एक्झाम्पल इथून पेन्सिलचा सिम्बॉल दिसतोय, याच्यावरती क्लिक केलं, ग्रीन वरती क्लिक केलं की बघा दिसतंय ग्रीन झाली कॅन्डल. ठीक आहे, हे काय करतं रे कॅन्डल काय रे लाईन काय करते, फक्त फ्युचरची लाईन ड्रॉ करते. फॉर एक्झाम्पल आता मी रे सिलेक्ट केली, इथून मी सिलेक्ट केलं, क्लिक केलं आणि इथं सिलेक्ट केलं, फॉर एक्झाम्पल अशी केली तर ठीक आहे. फ्युचरमध्ये तुम्ही म्हणजे इथून पुढचं फक्त लाईन ड्रॉ करणार. ठीक आहे, मी ही डिलीट करतो आता. रे पण डिलीट केली. ठीक आहे, आता नेक्स्ट कोणती आहे ते म्हणजे इन्फो लाईन. इन्फो लाईन करते, इन्फो लाईन फक्त माहिती देते या ट्रेनची तुमच्या. फॉर एक्झाम्पल मी इथं ड्रॉ केली अशी, एवढी ड्रॉ करतो. ठीक आहे, एवढी ड्रॉ केल्यावरती इथं बघा ह्या बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन आली. काय इन्फॉर्मेशन आली, 66 डिग्री, म्हणजे हा जो हॉरिझॉन्टल पासून हा जो स्टॉक अप ट्रेंडला गेलाय ना तो 66 डिग्रीने गेलाय. त्याच्यामध्ये किती बार्स तयार झालेले, 13 बार्स आहेत, म्हणजे किती 18 डे कव्हर झालेले आहेत एवढ्यामध्ये. एवढ्यामध्ये 18 दिवस कव्हर झालेत, कारण आपण 1 डे ची टाइम फ्रेम सेट केली आहे. ठीक आहे, पॉईंट्स किती आहेत, हे सगळे छोटी छोटी इन्फॉर्मेशन इथे देते. हे पण डिलीट करून टाकतो मी. ठीक आहे, हे पण आपल्या काही कामाचं नाही. नंतर काय एक्सटेंडेड लाईन, हे सेम रे लाईन सारखंच आहे, फक्त दोन्ही बाजूला ड्रॉ करणार. हे सपोज मी इथं ड्रॉ केली, हे बघा तुम्ही कशी पण ड्रॉ करू शकता, हॉरिझॉन्टल ड्रॉ करू शकता, तुम्हाला वाटलं हे मला अशी पण ड्रॉ करायची. ठीक आहे, ट्रेन लाईन सारखंच, फक्त काय होतंय हे इकडं पण इन्फिनिटी पर्यंत आणि इकडं पण इन्फिनिटी, अनलिमिटेड ड्रॉ करू शकता तुम्ही इथं. आणि हे कसं पण ड्रॉ करू, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कशी पण ड्रॉ करू शकता. हे पण भरपूर जण यूज करतात, पण मी नाही यूज करत. हे तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही हे यूज करू शकता. हे झाली एक्सटेंडेड लाईन बद्दल. नंतर काय आहे ट्रेड अँगल, नाव काय त्याचं, ट्रेंड अँगल. ट्रेंड अँगल काय असतो की बाबा एखादा चार्ट, एखादा ट्रेंड आहे तो किती अँगलने उचललेला आहे. हे बघा मी अँगल ड्रॉ करतो, 63 डिग्री, म्हणजे 63 डिग्रीने हा स्टॉक मूव्ह झालेला आहे. म्हणजे याचा अँगल फक्त माहिती होता, याचा पण काही एवढा उपयोग होत नाही, माहिती असावं म्हणून फक्त मी सांगतोय. नंतर काय हॉरिझॉन्टल लाईन, सगळ्यात महत्वाची लाईन आहे. हॉरिझॉन्टल लाईनचा यूज काय होतो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. कसे ड्रॉ करायचे याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. इथं फक्त लाईन कशी ड्रॉ करायची याच्याबद्दल मी माहिती देतोय. ठीक आहे, हॉरिझॉन्टल लाईन मी वरती क्लिक केलेलं आहे. मी क्लिक केल्यावरती मला इथं वाटते की बाबा हा हॉरिझॉन्टल लाईन मी इथं ड्रॉ करू शकतो, कारण ह्या लाईन पासून बऱ्याच वेळा स्टॉक वरती गेलेला आहे. बघा हे बघा, हे वरती गेला, इथून पण वरती गेला, इथून वरती गेला, इथून वरती गेला. असे जे पॉईंट्स आहे ना तिथून तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू शकता, आणि याचे कलर पण तुम्ही चेंज करू शकता. आणखी एकदा सिलेक्ट केलं, तुम्हाला वाटतं बाबा इथून पण वरती गेला, हा पण एक सपोर्ट ऍक्ट करू शकतो. ठीक आहे, करा बिंदास. ठीक आहे, क्लिक करायचं फक्त तिथं, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू शकता. याला तुम्ही कलर पण चेंज करू शकता. आणि तुम्हाला याची जर तुम्हाला विड्थ वाढवायची असेल ना ती पण वाढवू शकता. 2 पिक्सल आहे ना, 4 पिक्सल केली की बघा याची विड्थ म्हणजे जी साईज पण वाढली. पण जनरली मी तर 2 पिक्सेलच प्रिफर करतो. ठीक आहे, तर हे झाले तुमचे हॉरिझॉन्टल लाईन. नंतर काय व्हर्टिकल लाईन, सेम जसं हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ होते ना सेम व्हर्टिकल लाईन ड्रॉ करू शकता. फॉर एक्झाम्पल मी आता इथं क्लिक करतो, इथं क्लिक केल्यावरती व्हर्टिकल लाईन, हे बघा व्हर्टिकल लाईन सिलेक्ट केली, व्हर्टिकल लाईन. ह्याचा काय यूज होतो का, आपण मी तर कधी केलेला नाहीये व्हर्टिकल लाईनचा यूज. ठीक आहे, तुम्हाला फक्त माहिती असावं म्हणून सांगतोय व्हर्टिकल लाईन. नंतर काय आहे क्रॉस लाईन, शेवटची लाईन आपली. क्रॉस लाईन म्हणजे काय की व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही पण लाईन ड्रॉ करतो. फॉर एक्झाम्पल मी इथं क्लिक केलं ना, हे बघा ह्या पॉईंट पासून हॉरिझॉन्टल लाईन आणि ह्यापासून व्हर्टिकल लाईन दोन्ही पण ड्रॉ केलेले आहेत. ठीक आहे, याचा पण यूज मी कधीही केलेला नाहीये. ठीक आहे, तर याच्यामध्ये फक्त कामाचं काय आपल्या ट्रेंड लाईन एक आणि हॉरिझॉन्टल लाईन, जे की मी फेवरेट मध्ये ऍड केलेले आहेत. कामासाठी का, की आपण कोणताही चार्टच्या पॅटर्नचा अनालिसिस करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय माहिती पाहिजे, त्याचं ट्रेंड लाईन आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स माहिती पाहिजे. मग ते कसे ड्रॉ करणार, ट्रेंड लाईन फॉर एक्झाम्पल मला माहिती आहे ही माझं ट्रेंड असा आहे बाबा ह्या स्टॉकचा. बघा मी ट्रेंड लाईन सिलेक्ट केली आणि एवढंच मी ड्रॉ केलं. मी काय अनलिमिटेड लाईन्स काढत बसत नाही. आणि दुसरं काय सपोर्ट आणि रेजिस्टन्स, मी काय केलं हॉरिझॉन्टल लाईन सिलेक्ट केली, अरे मागच्या वेळेस इथून खाली स्टॉक गेला होता म्हणजे मला इथे एक सपोर्ट भेटत असेल, हा भेटलेला आहे. कारण बघा इथून एक पडला होता हे मला माहिती होता, बघा इथून पण पडला, मी इथला रेफरन्स घेतला होता, इथून पण पडला, नंतर काय इथून पण इथपर्यंत थांबला, म्हणजे काय आहे हे बाबा रेजिस्टन्स ऍक्ट होते. मग हे ड्रॉ करण्यासाठी आपण हॉरिझॉन्टल लाईन घेतो. मग तुम्हाला काय वाटलं बाबा, मला असं वाटतं की बाबा इथून पण गेलाय ना खाली, मग इथून पण मी काढेन. ठीक आहे, काढा ना.
ठीक आहे, इथून पण गेलाय, ठीक आहे, इथून पर्यंत येऊन स्टक झालाय. आता उद्या बघूया काय होतंय ते. नंतर काय, कोणाला वाटलं की इथून पण खाली जातोय, हो ड्रॉ केलेली आहे मी. तुम्हाला वाटलं खाली पण काढूया कारण इथून पण गेले ना वरती, हो बिंदास काढा. इथं काढलं मी, इथं का काढलं, हे पण कव्हर होतंय ना आणि ह्याच्यामध्ये हे पण कव्हर होतंय. तुम्हाला वाटलं नाही नाही इथं काढायचं, हो बिंदास काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करण्यासाठी ह्या लाईनचा वापर होतो. फक्त दोनच युजफुल आहेत फक्त यातल्या. पहिली म्हणजे ट्रेंड लाईन आणि दुसरी म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक नवीन फीचर बद्दल माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल पॅरलल चॅनल असेल, हे टेक्स्टचा यूज काय, हे ब्रशचा यूज काय, हे काय लॉंग पोझिशन, हे सगळं आपण बघणार आहोत. हे कप आणि हँडल कसं ड्रॉ करायचा, नंतर ब्रशचा यूज काय करायचा, हे रेक्टँगल, सपोर्ट, सर्कल, ह्यातले महत्वाचे जे फीचर आहेत ना ते सगळे आपण कव्हर करणार आहोत. इथं आपण अलर्ट बद्दल पण माहिती घेणार आहोत, सगळं सगळं मॅग्नेट वगैरे. तर हे सगळ्या फीचर वरती एक एक पूर्ण सिरीजच बनेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. तुम्हाला काय करायचं आता की तुमच्या फेवरेट स्टॉक ऍड करा आणि हे दोन फेवरेट मध्ये असू द्या, तुमच्या ट्रेंड लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन. आणि तुम्हाला यातलं जर तुमच्या युजफुल वाटलं तर तुम्ही ऍड करू शकता. मला वाटत नाही दुसऱ्या कशाची गरज पडेल तुम्हाला. फक्त ट्रेंड लाईन आणि हॉरिझॉन्टल ऍड करा, त्याला फेवरेट मध्ये ठेवा. फेवरेट मध्ये ठेवल्यावरती ट्रेंड लाईन ड्रॉ करा, सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करा. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक नवीन फीचर बद्दल माहिती घेणार आहोत. थँक्यू.